श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथी ही महत्त्वाची मानली जाते। अमावास्या ही गंगा स्नान आणि दानासाठी विशेष महत्त्वाची आहे। कार्तिक अमावास्या दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथीला साजरी केली जाते। पितरांचे तर्पण देखील या दिवशी केले जाते। पितरांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते। धार्मिक मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात, त्यामुळे पितरांसाठी तर्पण, पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी केले जाते। त्यामुळेच पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद मिळतो। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावास्या तिथी शनिवारी 30 नोव्हेंबरला सकाळी 10:29 प्रारंभ होईल, तर 1 डिसेंबरला सकाळी 11:50 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार दर्श अमावास्या ही रविवारी 1 डिसेंबरला पाळली जाणार आहे। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो। कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद तर प्राप्त होतात, पण कुंडलीतील असणारा कालसर्पदोष आणि शनिदोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण केल्याने शुभ फळ प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीची शक्यता निर्माण होते आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात। तसेच श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कार्यात यश मिळते आणि बिघडलेलीही कामं पूर्ण होऊ लागतात। अमावास्येच्या दिवशी गंगा स्नान करून दान करण्याला अत्यंत पुण्यकारक मानले जाते। तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरिबांना अन्न, कपडे इत्यादी दान करू शकतात। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कार्तिकी अमावास्येच्या दिवशी रात्री उंबरठ्यावर या 3 वस्तू जाळायच्या आहेत। ह्या वस्तू जाळल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तरी येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, आजारपण येत असेल, कलह होत असतील, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल, किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात? त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे। जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, आपल्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील, तर या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात। आणि अशा विशेष तिथीला जेव्हा आपण असे काही विशेष उपाय करतो, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते। हा उपाय आपल्याला कार्तिक अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते, आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं, तर तुम्ही अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता।
हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलून टाकायच्या, जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाईल। त्यानंतर आपल्याला हा संपूर्ण उपाय जो आहे तो देवघरामध्ये बसूनच करायचा। आपल्याला एक मातीची मोठी पंती घ्यायची आहे आणि त्या पंतीमध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला ठेवायची ती म्हणजे शेणाची गौरी। शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते आणि जेव्हा पण आपण घरामध्ये शेण जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, अलक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। आता तुम्ही गावा साईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी ही सहज भेटून जाणार आहे, पण तुम्ही शहरामध्ये राहत असतील तर तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे अगदी छोट्या छोट्या शेणाच्या गौरीच्या पॅकेट जे आहेत ते तुम्हाला भेटून जातील। तर आपल्याला शेणाची गौरी ठेवायची आणि त्यावर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये आवर्जून सांगते की आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, पिढ्या, वास्तुदोष, ग्रहदोष, पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो। त्याचबरोबर आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 3 हिरव्या वेलचीसुद्धा घ्यायच्या। ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित आपल्याला पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या, त्यासुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये ठेवायचेत। तसेच आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत। आता हे जे काळे तिळ आहेत ते आपल्या घरातले जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा आपल्याला उतरवून घ्यायचे आहेत, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना समर्पित असतात। तसेच तिळांची उत्पत्ती ही श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय करतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुबाधा, नकारात्मकता दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं हे काळे तीळ उतरवून झाल्यानंतर ते सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायचे आहेत। आता देवघरामध्ये जो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे त्याच्या मदतीने आपल्याला ह्या मातीच्या पंतीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 थेंब तूप सुद्धा टाकायचं। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल। धूर निर्माण झाल्यानंतर आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती काही वेळाकरता देवघरामध्येच ठेवायची आहे। त्यानंतर तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ किंवा जय राम श्रीराम जय जय राम, जय राम श्रीराम जय जय राम या प्रभावी मंत्राचा जप करत करत संपूर्ण घरामध्ये हा धूर जो आहे तो फिरवायचा आहे। त्यानंतर ही मातीची पंती जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो उंबरठा आहे त्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ठेवायची आहे। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी ती घरात न काढता पाय करून निघून जाते। आता कापूर शांत झाल्यानंतर ह्याच्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेली असतील, काही नाही जळालेली असतील, त्या वस्तू आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला टाकायच्यात। अशा रीतीने हा उपाय जो आहे तो आपल्याला आजच्या दिवशी करायचा। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।